मनामध्ये गदगद होतं, मन लावतं. तो आजचा दिवस आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. हरिहरपंत नावाचे मूळ पुरुष आहे. गोदावरीच्या काठाला पैठण नावाचं गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आणि त्या पैठणच्या शेजारी श्री क्षेत्र आपेगाव, त्याला आता माऊलीचं आपेगाव म्हणतात. कधी गेले तर 2 आपेगाव आहेत, एक ज्ञानेश्वराचं आहे, एक माऊलीचं गजानन नाव. तर त्या ज्ञानेश्वराच्या आपेगावाला हरिहरपंत हे मूळ पुरुष होते त्यांचे, म्हणजे ज्ञानोबारांच्या पंजोबाचे पंजोबा. आणि त्या हरिहरपंताच्या कुळामध्ये त्यांना 2 मुलं झाली. त्यानंतर तो गोपाळपंतापर्यंतचा परिवार वाढत गेला. हळूहळू मुलं, आता सगळं आपण त्यांचं मागचं सांगायला गेलं तर संतकथाच मी करतो, त्यामुळे ते सगळं पाठ आहे माझ्या. इसवी सणासहित मी ते पाठ केलेले, पण आता त्याच्यात वेळ जाईल आपल्या. आणि मग हरिहरपंतांच्या पोटी 2 मुलं, त्यांच्यानंतर काही 2 मुलं, असं ते त्र्यंबक पंथापर्यंत आहे. आणि मग आपल्याला इथून इतिहास सांगितला जातो बा. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, दयाची समाधी आपेगावी, दयाची समाधी आपेगावी. त्र्यंबक पंत, त्या त्र्यंबक पंताला 2 मुलं झाली. त्याच्यातलं पहिले हरिहरपंत होते, आणि नाही मोठे पहिले गोविंद पंत आणि दुसरे हरिहरपंत, पुन्हा एक हरिहरपंत आहे. पण ते हरिहरपंत देश सेवा करताना देवगिरीमध्ये यादवांकडं ज्ञानोबारांचं खरं आडनाव जावळे आहे. ज्ञानोबारांचं आडनाव जावळे होतं. त्यांना कुलकर्णी पंत ही पदवी होती त्यांची. त्या काळात देशमुख कुलकर्णी असायचे. ज्ञानोबारांच्या कुळाला, म्हणजे त्र्यंबक पंताच्या घराला परमेश्वर महाराज कुलकर्णी पंत मिळालं होतं. देवगिरीच्या यादवांच्याकडे ते सेवेला होते. आणि आमच्या बीडला त्यापूर्वी चंपावती नगर म्हणे, बालाघाटाचा तो परिसर. त्या बालाघाटामध्ये आमचे आप्पा महाराज बसले. त्यांनी जी संस्था चालू केली तिकडे ती बालाघाटात आहे. तो बालाघाट जो आहे त्या बालाघाटामध्ये त्यावेळेला मोठं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये ते हरिहरपंत धरावरती पडले. देशमुखांनी बंड केला, तर त्या सगळ्या कथा आपल्याला वेळ जाईल. त्या बंडामध्ये धारावरती हरिहरपंत पडल्यानंतर गोविंद पंतांनी, मात्र त्र्यंबक पंतांनी लगेचच राजीनामा दिला आपल्या पदाचा, की माझी मुलं याच्यामध्ये जर गेली तर माझा संसार होणार नाही, पुढे आमची परंपरा राहणार नाही. मग गोविंद पंताच्या पोटी, आता तुम्हाला पुढचं सांगायला, मग गोविंद पंत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी निर्जा आई, बरं का, त्या निर्जा आईला आणि गोविंद पंतांना बरेच दिवस मूळबाळ झालेला. जवळजवळ 35 ते 40 वर्ष असं अभंगाद्वारे आपल्याला कळतं, शकाद्वारे झालं नाही. म्हणून ते गोविंद पंत काय करायचे, गायत्रीचं पुनश्चरण करायचे गोदावरीमध्ये. गोदावरीमध्ये पुनश्चरण असं करतात की बेबीपर्यंतच्या पाण्यापर्यंत जायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं गोदावरीचं, ओम भूर्भुवः स्वः गायत्री मंत्राचं पुनश्चरण करतात. असं त्यांनी जवळजवळ 11 वर्ष केलं. 11 वर्ष, 11 वर्षाचं गायत्रीचं पुनश्चरण झालं. आणि त्या काळामध्ये अगोदर त्र्यंबक पंताच्या अगोदरच्या काळामध्ये गोरक्षनाथ महाराज गोदावरीची तीर्थयात्रा करायला आले. पूर्वी त्या काळात गोदावरीची प्रदक्षिणा, जशी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा, इंद्रायणी मातेची छोटी माऊली करतात बघ, अशा पंचकृषी प्रदक्षिणा असायच्या. आणि त्या काळामध्ये गोदावरी मातेची प्रदक्षिणा करायला गोरक्षनाथ निघाले. त्र्यंबकेश्वर म्हणजे जिथून उगम झाला तिथून ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली रामकुंड, नाशिक, पंचवटीतून नांदूर, मधमेश्वर, कोपरगाव, आमच्या दिनेश महाराजांचा भाग, तिकडून पुन्हा पुढं सरकत हळूहळू कोपरगावला कायगाव टोका नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तिथं दर्शन, पुन्हा तिथून पैठण, आणि पैठणवर आपेगाव. आणि मग तिथं हे थांबले असताना मीराबाईला त्यांनी अलक निरंजन म्हणून भिक्षा मागितली. मीराबाईने अतिथी आला म्हणून ती भिक्षा गोरक्षनाथाच्या, गैनीनाथांच्या याच्यामध्ये टाकली. पूर्वी आधी गोरक्षनाथ आले होते, मागून आता या गोविंद पंताच्या काळात गैनीनाथ महाराज आले होते, ते त्यांचे शिष्य. आणि गैनीनाथ महाराजांनी ते ज्यावेळेला भिक्षा दिल्यानंतर विचारणा केली, तू दुःखी का दिसते, का तू नाराज आहे? म्हटलं लेकरू बाळ नाही. काय करतात तुमचे पती? म्हटले ते गायत्रीचं पुनश्चरण करतात. हो, मगाशी पाहिलं म्हटलं मी गोदावरी, कोणीतरी महात्मा असं आहे का? आपल्या जवळचा भस्म काढला, तो भस्म दिला निराईला. 1 वर्षाने येतो बघ म्हटलं, तुला पाळणार, तुला मुलगा होईल. आणि बघा तो गैनीनाथाचा प्रसाद फळाला आला. साधूचा, आणि विठ्ठल विठ्ठल मात्रा दिली, श्री विठ्ठल म्हणायचं, श्री विठ्ठल म्हणायचं. आणि अशानं मुलगा जन्माला आला. आणि त्या मुलाचं नाव खरं तर वेद मातर ठेवलं होतं. वेद मातर, विठ्ठल पंतांचं खरं नाव वेद मातर. वेद मातर कथेमध्ये आलं, वेद मातर नाव होतं विठ्ठल पंतांचं. अरुंद
वेद मात्र नाव होतं विठ्ठलपंतांचं. ते का ठेवलं तर वेदाच्या गायत्री मंत्राच्या पुनश्चरणामुळे मला मुलगा झाला असं गोविंद पंतांचं म्हणणं होतं. 1 वर्षानं आलेच गोविंदनाथ महाराज, संत येतच असतात महाराज, आलेच एका वर्षानं. पुन्हा स्नान केलं, पुन्हा गोदावरीची परिक्रमा करता करता विचारलं, बाळ आमचं सेवा आशीर्वाद आहे, काय नाव ठेवलं? वेद मातर. आणि म्हटलं वेद मातर कसं काय? माझ्या प्रसादानं बाल झालं, विठ्ठल मात्रेनं बाल झालं, याचं नाव विठ्ठल ठेवा. आणि मग त्याचं नाव विठ्ठल पंत. मग आपण त्यांना विठ्ठल पंत ज्ञानोबांचे वडील. आपल्याला इथून पुढे आता जायचे विठ्ठल पंत. याच्या मागचाही खूप इतिहास आहे अरुण भाऊ, आता तुमच्या साक्षात होईल तेव्हा सांगतो आता. आणि मग असं विठ्ठल पंताचं चरित्र तुम्हाला माहिती आहे. वैराग्याचा पुतळा, सारखं वैराग्य, सारखं वैराग्य. गहिनीनाथाचा प्रसादच महाराज तो. गहिनी वैराग्याच्या दृष्टीनं काय होत नाही. माझ्याकडे बघा, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करते माऊलीला, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करते आपल्या सगळ्यावर. ज्ञानोबा म्हणजे आपल्यावर, म्हणून आजची त्याचा आनंद घ्या. ऐका ऐका, मग कथा ऐका. कथा फार महत्वाची आहे. आणि आता विठ्ठल पंत वाढता वाढता खेळता खेळता मोठे झाल्यावर त्यांना कृष्णाजी भास्कर देवकुळे हे पैठणला त्यांचे मामा आहे. त्या देवकुळे भास्करांकडे म्हणजे त्या कृष्णाजी भास्करांकडे शिकायला ठेवलं. तिथं त्यांनी व्याकरण, संस्कृत, लघु, आपण जसं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, विचारसागर, पंचदशी, बाबांचा विचारसागर आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. असं मस्त त्यांचं शिक्षण झालं, न्याय शिकले, वेदांत शिकले. पण थोडं वैराग्य पहिल्यापासून असल्यामुळं आई वडिलांना त्यांनी प्रार्थना केली की मला तीर्थयात्रा करायची. वयामध्ये आल्यावर उत्तरेकडची तीर्थयात्रा केली. नामदेवरांच्या गाथ्यात असं आलंय, उत्तरेकडची तीर्थयात्रा केली. उत्तरेकडची दत्ता महाराज तीर्थयात्रा करत असताना पाहिली द्वारका, द्वारावती म्हणजे द्वारका, द्वारका, सुदामपुरी, असं आता आमचे गुरुजी आपण सगळे तीर्थयात्रेला जातो. द्वारकेला तीर्थयात्रा करत सुदामपुरी पाहिली. फिरता फिरता परत तसेच पुढं नाशिकला आले. नाशिकहून भीमाशंकरला आले आणि भीमा वाहते म्हणून पंढरीची आठवण आली. आणि पंढरीला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि परत फिरत असताना त्या पंढरीकडे जाताना मात्र पंढरपूरकडे जाताना भीमेच्या काठाला हळूहळू चालता चालता शेरपिंपळगावला भीमाबामाचा संगम आहे आपल्या. आणि तिथं आल्यानंतर कोणीतरी त्यांना सांगितलं तिथं जवळ एक पीठ आहे, शिवपीठ हे जुनाट. एवढंच घ्यायचं, पुढं ज्ञानाबाई बघू. शिवपीठ हे जुनाट, तिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे, एक भेट आहे, सुंदर असं ठिकाण आहे. आणि मग विठ्ठल पंत याच अलंकापुरी नगरीमध्ये या सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. थोर आपण सगळ्यांनी कथा ऐकता ऐकता ते डोळ्यासमोर आणा. आपल्या आपण आनंदित राहतो. आपण हे पाहिलंच पाहिजे. हरपले आपण ते पाहावे, ते संतात ते पाहता घोसावे. म्हणून पहिल्यापासून सांगत आलो मी, सुरुवातच कीर्तनाची इथून केली होती. मी वानावे, ऐकावे त्याची सदा सारखे विठ्ठलपंत डोळ्यासमोर आणा, ज्ञानोबा डोळ्यासमोर आणा, निवृत्तीनाथ महाराज डोळ्यासमोर आणा, सोपान काका, मुक्ताबाई डोळ्यासमोर आणा. आजचा दिवसच तो आहे महाराज. आणि मग हळूहळू हळूहळू विठ्ठलपंत इथून इंद्राणी मातेचं स्नान केल्यावर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये मुद्रा लावून बसले. अन्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्ते गिरहा तथा वाच सर्वस्व सुमती परिणामावधी गुणन ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरहा. महिम्न स्तोत्र असेल, रुद्राभिषेक असेल, ओम नमः शिवाय कावडी घेतली खांदी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं पाठ करत होते. आणि आळंदीला गहिनीनाथाचे दुसरे शिष्य म्हणजे सिद्धोपंत. त्या सिद्धोपंतांनी पूजा केल्यावर पाहिलं काय सुंदर मुलगा आहे, काय तेजस्वी मुलगा आहे. मग त्यांच्याकडे पाहून त्यांचं मन स्थिर झालं. फार सुंदर दिसायचे विठ्ठलपंत. काय तो चेहरा भक्तीनं युक्त, वैराग्यानं युक्त, तपश्चर्याचा चेहरा काही वेगळा असतो महाराज. आजही आमच्या बाबांचं वय झालंय, पुरेकर बाबांचं. काय चेहरा आहे महाराज. पुरेकर बाबांना पाहिलं, माझ्या ज्ञानोबारांचं दर्शन झालं महाराज, संतांचं दर्शन झालं महाराज. तसं विठ्ठलपंतांना पाहिलं, साक्षात परब्रह्म दिसतो की काय असं मस्त वाटलं सिद्धोपंताला. सिद्धोपंतांनी विचारणा केली, कोण तुमचा गाव, कुठून आलात, कोणतं तुमचं गाव. सांगितलं गेलं आपल्या गावची आहोत, तीर्थयात्रा करतोय. आनंद झाला. सिद्धोपंतांना विनंती केली, आमचं घर आहे आळंदीमध्ये, आमच्या घरी उतरायला येता का. आणि मग घरी आणलं गेलं, मुक्काम केला. पण ते साधू तुळशी वृंदावनाजवळच झोपले. तुळशी वृंदावनाजवळ झोपले. प्रकार असा झाला, रात्री पहाट सिद्धोपंतांना स्वप्न पडलं. रात्री अमृत बाबांनी सांगितलं पहाटचे स्वप्न चांगले असतात. किती स्वप्न सांगितले रात्री त्यांनी. माझं असं मी कीर्तन ऐकलं की पाठ होतं माझं. रात्री त्यांनी किती स्वप्न सांगितले अमृत महाराजांनी आपल्याला. कोणाला कोणाला पडले, शिवाजी महाराजांनी सांगितलं, जिजाऊमध्ये खूप स्वप्न सांगितले. तसंच ना सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, सिद्धोपंत तुमच्या घरी जो महात्मा आलाय, तुमच्या घरी जे विठ्ठलपंत आले, तुमची मीनाक्षी नावाची मुलगी, रुक्मिणी मातेचं पहिलं नाव मीनाक्षी आहे बरं का.
मीनाक्षी नावाची मुलगी तुम्ही विठ्ठल पंतांना द्या, त्यांच्या पोटी 4 असे गोंडस बाळ जन्माला येणारे आणि ते 4 गोंडस बाळ या जगाचा उद्धार करणारे. स्वप्न पडलं, स्वप्न सगळ्याला सांगायला सुरुवात केली. सगळ्या आळंदीला स्वप्न कळालं, सगळ्या आळंदीला स्वप्न कळालं. असं स्वप्न कळालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला पडलं होतं. हो, मला स्वराज्य पाहिजे, मला धनुष्य पाहिजे, मला भाला पाहिजे, मला हत्ती पाहिजे, स्वतंत्र घोडा पाहिजे, स्वतःचं सिंहासन पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, ऐका ऐका, या सगळ्या सत्ता नाचत असताना एका आईनं स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. म्हणून आज आपण कीर्तन करू शकतो, आज आपण थाटात सगळ्या सत्तेवर विजय मिळू शकतो. आईचं स्वप्न आहे, तसं स्वप्न पडलं. बाबाजीने स्वप्नी येऊन तुका आला, माझ्या तुकोबारांना स्वप्न पडलं. गुरु स्वप्नामध्ये आले. महेश बाबा, महेश दादा, पंडित साहेब असे स्वप्न फार गोड आहेत. स्वप्न पडलं. सिद्धोपंतांनी आळंदीला सांगितलं आणि त्याच्याबरोबर हिंमत केली विठ्ठल पंतांना सांगण्याची. फार राग आला विठ्ठल पंतांना. घरी मला नेता, तुमचं स्वप्न असं सांगता नाही म्हटलं. माझा राग नका येऊ देऊ, रागे भरू नका, माझ्या घरून जाण्याचा प्रयत्न करू नका. मला पांडुरंगानं स्वप्न दिलं हो, तुम्ही याचा विचार करा. विठ्ठल पंत म्हटले, मला जर तसं स्वप्न पडलं मला, मग मी तुमच्या मुलीशी लग्न करेल. याच आळंदीमध्ये त्या दिवशीचा विठ्ठल पंतांनी मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी तसंच झालं. जसं सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले, तसेच विठ्ठल पंतांच्या गेले. विठ्ठल पंत सिद्धोपंताच्या मीनाक्षी नावाच्या, रुक्मिणी नावाच्या मुलीशी तुम्ही लग्न करा. तुमच्या पोटी 4 गोंडस बाळ, विश्वाचं कल्याण करणारी बाळ जन्माला येणारे. स्वप्न सांगितलं. आता सगळ्यांना माहित आहे, सगळ्या आळंदीला ते स्वप्न कळालं. ब्रह्मवृंद बोलवण्यात आले, तिथी तारीख सगळं काढण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये दोघंही ज्येष्ठ असल्यामुळे मीनाक्षी नाव बदललं, रुक्मिणी नाव ठेवलं. आणि रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांचा विवाह झाला. मंगलाष्टक खूप गोड म्हणतात कैलास महाराज, नामदेव महाराजांच्या कथेत. आज आपल्याला वेळ नाही. लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर विठ्ठल पंतांचा रुक्मिणी मातेचा संसार परमेश्वर महाराज सुरू झाला. आपल्यासारखा नाही, संसार सुरू झाल्याबरोबर पहिल्या राहिलेली तीर्थयात्रा करावी लागेल म्हटले. आपलं तसं नाही, सगळं बंद होतं आपलं. त्यांनी मात्र तीर्थयात्रेला परत गेले महाराज. राहिलेली दक्षिणेतली सगळी तीर्थयात्रा विठ्ठल पंतांनी पूर्ण केली. तिथून आल्यावर पुन्हा संसार सुरू झाला. मग सगळेजण आपेगावला गेले. आपेगावला गेल्यावर आपल्या वृद्ध माता पित्यांना सगळं सांगितलं सिद्धोपंतानं. अशी मुलगी, ते पण आनंदी झाले. वयोवृद्ध विठ्ठल पंतांचे आई वडील खुश झाले. मुलाचं लग्न झालं, मुलाचा संसार सुरू झाला. काही काळ आपेगावला राहिले. त्यानंतर गोविंद पंतांचं, त्यांच्या मिर्जाबाईचं निधन झालं. आणि त्यानंतर मग आता विठ्ठल पंत संसारात काही त्यांचं मन लागेना, त्यांना काही कशात यश यायना, लेकरू बाळ होत नव्हतं, संसारात मन लागत नाही. अगोदरच वैराग्य, वैराग्य शब्द विठ्ठल पंतांसाठी. आणि मग अरुण भाऊ असं झालं बुवा, आपेगावला मन लागत नाही म्हणून एक दिवस सिद्धोपंत ज्यावेळेला आपेगावला गेले, आपेगावून तर नाही ते घेऊनच. माणूस जागा बदलतो. एखाद्या ठिकाणी मन नाही लागलं, एखाद्या ठिकाणी आपल्याला राहावं नाही वाटलं, जागा बदलतो. तसं तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचा सांभाळ करू, आमच्या जवळ, आमच्या गावी राहा, थोडं तुम्हाला बरं वाटेल. असं आपण जसं समजून सांगतो तसं सिद्धोपंतानं वडील या नात्यानं पुन्हा इकडे आणलं. आळंदीमध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता राहू लागले. इथंही त्यांचं मन लागेना. सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचे, इंद्रायणीचे स्नान करायचे, सारखं वैराग्य. घेऊ का ग संन्यास, घेऊ का ग संन्यास, घेऊ का ग संन्यास. असं कोणती बाई म्हणत असतो संन्यास घ्या, कोणी म्हणत नसतं महाराज. रोज म्हणायचे. शेवटी रुक्मिणी मातेनं सिद्धोपंतांना सांगितलं. सिद्धोपंतांनी सांगितलं, विठ्ठल पंत संन्यास घेता येतो पण संतती वाचून नाही. अगोदर तुम्हाला संतती पाहिजे, मग तुम्हाला संन्यास घेता येतो, असं नियम आहे. संतती नाही, संन्यास कसा घेता. असं बरेच दिवस गेले. रुक्मिणी मातेला एक दिवस रागानं विचारलं, घेऊ का ग संन्यास. क्रोधाच्या भरात, दुष्टित मनाच्या भरामध्ये रुक्मिणी मातेच्या मुखातून गेलं, घ्या. घ्या म्हटल्याबरोबर मोकळेच झाले विठ्ठल पंत. आणि धावतच गेले, निघून गेले. खूप दुःख झालं रुक्मिणी मातेला. विठ्ठल पंत गेले काशीला. त्या आश्रमामध्ये पोहोचले. श्रीपाद स्वामीकडून संन्यासाचा आश्रम घेतला, सगळी दीक्षा घेतली. विठ्ठल पंत आता चैतन्य नावानं संन्याशी झाले. इकडे मात्र रुक्मिणी मातेच्या कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये अलंकार आहे, सगळं वस्त्र जडीत सौभाग्य होते, अखंडित आहे. पण पती जवळ नाही. मग जो सुवर्ण पिंपळ आहे ना आपल्या मंदिरातला, तो इथं बसल्या बसल्या तुम्ही त्याचं स्मरण करा. बघा, आता गर्दीत जाऊ शकत नाही आपण, पण त्या सुवर्ण पिंपळाला रोज रुक्मिणी माता प्रदक्षिणा मारायला लागल्या. सारख्या प्रदक्षिणा, सारख्या प्रदक्षिणा, सारख्या त्या पिंपळाला प्रदक्षिणा. सारखं माझा पती येईल का, माझं मनोरथ पूर्ण होईल का, हे सिद्धेश्वरा, हे महादेवा, हे सिद्धेश्वरा. सारखं त्या पिंपळाला प्रदक्षिणा. तिथं लिहिलेलंच आहे, जवळजवळ 1.25 लक्ष
प्रदक्षिणा रुक्मिणी मातेने मारल्या. एवढ्या त्याच्या जास्त झाल्या असतील पण आता तो आकडा आपण लिहिलाय. एवढ्या प्रदक्षिणा मारत होत्या. एक दिवस असं झालं, एवढा चांगला शिष्य मिळाला म्हणून श्रीपाद स्वामींनी आपला आश्रम चैतन्य महाराजाला देऊन टाकला. आणि तो आश्रम चैतन्यनाथाला त्यांना दिल्यावर राहिलेली त्यांची दक्षिणेतली तीर्थयात्रा करायला ते निघाले. तसे निघाले तसे भीमाशंकरहून पुन्हा भीमा नदीच्या काठाहून जसे विठ्ठलपंत आले त्या आळंदीला, तसेच त्या आळंदीला आले. इंद्रायणीचं स्नान झालं. ते पण अशी तपश्चर्या मुद्रा लावून बसले. मुद्रा अशी मस्त त्यांनी लावली होती. एवढा महात्मा आला म्हणून सगळं गाव दर्शन घेत होतं. आळंदी दर्शन घेत होती. दर्शन घेता घेता ते आशीर्वाद देत होते. रुक्मिणी मातेला वाटलं माझंही काम होईल, साधूचा आशीर्वाद मला लागेल. धावतच रुक्मिणी माता गेल्या. कपाळात कुंकू दिसलं, गळ्यामध्ये वस्त्र अलंकार दिसले. आणि रुक्मिणी माता पाया पडल्याबरोबर श्रीपाद स्वामीच्या मुखातून निघून गेलं, पुत्रवती भव. पुत्रवती भव म्हटल्याबरोबर रुक्मिणी माता हसायला लागल्या. का असतेच ग? माझ्यावर तुला काही शंका आहे? माझ्या आशीर्वादावर तुला काय? नाही म्हटले महाराज, तुम्हाला नाही, असं तुमचं बरोबरच आहे. माझ्या कपाळी कुंकू आहे, माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून तुम्हाला आशीर्वाद दिला. पण माझे पती खूप दिवसापूर्वी मला सोडून गेले. कुठे गेले तुझे पती? संन्यास घेतो म्हटले. कसा दिसतो तुझा पती? डोळे लावून पाहिलं. महात्म्याला कळत असतं, भूत भविष्य कळू येईल वर्तमान. साधूला ते कळत असतं, आपल्याला नाही. साधूला ते कळत असतं. पहा तुम्ही, साधूला ते कळत असताना, साधू असतात ते तपश्चर्या साधना केलेली असते, कळत असताना कळालं की आपल्याच आश्रमातला हा जो चैतन्य आहे, हा जिचा पती आहे, तो आपल्याला कुठं बोललेला आहे. अर्धीच तीर्थयात्रा ठेवली. त्या सगळ्या रुक्मिणी मातेच्या सिद्धोपंताच्या परिवाराला घेऊन श्रीपाद स्वामी परत काशीला येताना पाहिलं. ज्यावेळेला काशीला येताना पाहिलं, चैतन्य घाबरले. रुक्मिणी माते पायऱ्या चढताना पाहिले. आता ते जास्त घाबरले. आता काय करावं कळत नव्हतं. रडायला लागले, माफी मागितली. आणि मग आता याला काय करावं लागेल? मग श्रीपाद स्वामीने याला एकच पर्याय आहे, म्हणजे आता तुला परत गृहस्थ आश्रमामध्ये जावं लागेल. माझ्या आज्ञेवरनं, गुरुच्या आज्ञेवरून तयार झाले, राजी झाले. आवाज येतोय, काळजी करू नका. राजी झाले. राजी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा याग केला परमेश्वराने. त्याच्यासाठी एक सिद्धी आहे, पूर्ण ती श्लोकासहित आलेली आहे. वक्ते बाबा फार छान सांगायचे. श्लोकासहित ते आलेलं आहे. श्लोकासहित तो याग केला. तो जमतं सुद्धा तसं करायला. ते करून परत पाठवलं विठ्ठलपंतांना. तो याग करून गुरुचं दर्शन घेतलं. रुक्मिणी मातेबरोबर परत संसार सुरू झाला. आळंदीमध्ये आल्यानंतर, आळंदीमध्ये मात्र आल्यावर आता मात्र ब्रह्मवृंदानं त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या रस्त्यानं विठ्ठलपंत जातील त्या रस्त्यानं लोक हसायची. असा कसा संन्यासी? संन्यासी होतो काही मिनिटातच गृहस्थाश्रमी होतो, संन्यासात जातो. असा कसा संन्यासी? असा कसा संन्यासी? निळोबारांच्या गाथ्यात 10 चरणं आलीत महाराज. इतकी वाईट वाटतात ती वाचताना. काय लोक विठ्ठलपंतांना म्हणायची, काय विठ्ठलपंतांना म्हणायची महाराज लोक. खूप काही. ज्या रस्त्याने विठ्ठलपंत जातील दाखले बाबा, त्या रस्ता वसाड पडायचा. त्या रस्त्याला कोणी थांबत नसायचं. एखाद्या वेळेला इंद्रायणीचं स्नान केलं तर लोक त्या इंद्रायणीच्या डोहात 15-15 दिवस जात नसायचे. एवढा त्रास लोकांनी विठ्ठलपंतांना द्यायला सुरुवात केली. ऐका, नुसता माऊलीला त्रास नाही झाला, निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाईला नाही झाला, त्याच्यापेक्षा जास्त त्रास विठ्ठलपंत रुक्मिणीला लोक द्यायला लागली. मन लागत नाही. तिथून परत आपल्या गावी आले. हे चरित्र सगळ्या संतांचा मागोवा घेऊन आपण तयार केलेला आहे. आणि ज्या वेळेला मग आपल्या गावाला राहिले तिथंही लोक त्रासच द्यायला लागली. आता काही लोकांचा समज असा आहे की असं म्हटलं जातं की आपल्या गावाला माऊलींचा जन्म झाला. काही म्हणतात आळंदीत सिद्ध भेटात झाला. आपल्याला वादात जायचं नाही, आपण दोन्हीकडे झाला असं समजू. आपण वादातले महाराज नाही, कोणाशीच आपला वाद नाही, वाद करायचाच नाही आपल्याला. मग आता तो वादाशी काय करायचं? खंडारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये चरित्र आलं सार्थमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या गावाला सांगितले, त्या ठिकाणी अभंग आले, आपल्याला तो वाद नको. मग आपले गावून पुन्हा इथं आले म्हणून. इथं आल्यानंतर 12 वर्ष गेले. संन्यासानंतर, बरं, संन्यास घेतल्यानंतर 12 वर्ष गेले. 12 वर्षानंतर एक दिवस सिद्ध देशामध्ये रुक्मिणी मातेला गर्भ राहिला. माघ महिन्यामध्ये, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये. ऐका, एक मुलगा जन्माला आला. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले. थोडं थोडंच बाळ जन्माला आलं. त्यानंतर 95 म्हणजे 1195 मला जे आठवणार बहुतेक 1195ला निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले. निवृत्तीनाथांचा जन्म झाला. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. Thank you.
त्याच्यासाठी बडगुजरची गरज आहे. लाईट गेलीच होती. अरुण बडगुजर म्हटलं की आपल्या सगळ्यांना लाईटच देणार आहे काळजी. आणि माऊलीच्या मंदिरात त्यांचा त्या दिवशी सन्मान झाला, इतका आनंद झाला. ते बडगुजर सत्ता करतात मंदिरात, माझी पंगत असते. मग अजून सांगा मला काही खर्च तुम्ही काय. गुरुजीला सुद्धा म्हटलं नाही कोणी दिलं तर मी पंगत देतो काल्याची, काळजी करू नका तुम्ही. आपण सगळ्यांनी द्यायचं महाराज, नुसतं घ्यायचं काय, लोकांना द्या नाही म्हणायचं, घ्यायचं. पण दिलेलं घेतलेलं द्यायचं सुद्धा असतं, दिलं पाहिजे, मोठ्या मनानं दिलं पाहिजे. परमेश्वर महाराज मी देणार आहे, तुम्ही मागून बघा मी देणार आहे सगळं बरं का. तुम्हाला सगळेच पैसे मागू नका, म्हणजे देणार आहे अर्थ असा देणारा महाराज असला पाहिजे. आणि आमचे बडगुजर साहेब लाईट गेली होती म्हटलं आता म्हटलं गड्या चांगल्याच चरित्राच्या वेळेला लाईट गेली. पण बडगुजर खरंच तुम्ही आमचे अरुण भाऊ आहात, धन्यवाद. लाईट आली, सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराज प्रगट झाले. सुंदर असं तेज भगवान शंकराचं त्या रूपानं सदाशिवाचा 1195 आणि त्याच त्या शतकामध्ये 1197-97ला व आता मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज की बेटामध्ये माऊली जन्माला आली. माऊली नंतर पुन्हा 2 वर्षानं ब्रह्मा स्वतःनं तो झाला, भक्तानंद वर्तला. आणि त्यानंतर काही वर्षानं आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जमी नागेबाई अशी 4 बालकं विकासदादा जन्माला आली. खेळायला लागली, बागडायला लागली. पण आता मुलं जन्माला आल्यावर बापाचं कर्तव्य असं माझ्या मुलाला मला जो त्रास झाला तो नको. विठ्ठलपंत गावामध्ये जायला लागले. विठ्ठलपंतांना कोणी बोलत नसायचं, कोणी जवळ करत नसायचं. सिद्धोपंताच्या मार्फत ब्रह्मसभा बोलवली गेली. आणि ब्रह्मसभा जे न्याय देईल, जो निर्णय देईल तो आम्ही घेऊ. पण आमच्या 4ही बालकांना तुम्ही जातीमध्ये घेतलं पाहिजे, त्यांचं मौजीबंधन केलं पाहिजे असा निर्णय आम्हाला द्या. विठ्ठलपंत ब्रह्मसभेला गेले, लांबच उभं केलं विठ्ठलपंतांना. फार कंठ दाटून येतो बघा सांगताना. ज्या वेळेला ब्रह्मसभेनं सांगितलं विठ्ठलपंत संन्यासातून गृहस्थाश्रम घेता, गृहस्थाश्रमातून संन्यासाला जाता, हा कुठला संन्यास, हा कुठला गृहस्थाश्रम. हो, तुम्हाला एकच याच्यामध्ये प्रायचित्त आहे. तुमचे 4ही मुलं तर मौजी बंधनात घ्यायचे असतील, जातीमध्ये घ्यायचे असतील विठ्ठलपंत, एकच प्रायचित्त आहे, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. पायाखालची वाळू जशी सरकली, समोर महाराजांचा चेहरा आठवला, ज्ञानदेवांचा चेहरा आठवला, सोपान काकाचा चेहरा आठवला. बापाचं फार प्रेम असतं महाराज. थोडीशी लहान मुक्ताबाई आठवली, त्यालाच तर बाप म्हणतात. तर माझी मुलं जातीमध्ये येणार असतील, माझी मुलं जर मौजी बंधनात येणार असतील तर हा विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त सुद्धा घ्यायला तयार आहे. विठ्ठलपंत सिद्ध भेटतात. रुक्मिणी मातेनं विचारलं निवृत्तीनाथाच्या समोर. निवृत्तीनाथांना थोडंसं बाजूला केलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं एकच पर्याय बघ रुक्मिणी, आपली मुलं जर जातीत घ्यायची असतील तर देहांत प्रायचित्त एवढंच प्रायचित्त आपलं. रुक्मिणी माता तो भोक्सा भोक्षी रडायला लागली. आई आहे हो महाराज, लहान लहान लेकरं सोडून जायचं. अरे या मंडपात एखादं लेकरू खेळत असेल आणि एखादी मायकथा कीर्तन ऐकत असेल, कितीही चांगला गायक, किती चांगला कीर्तनकार असू द्या रे, फार रंगून त्यानं कथा सांगू द्या, तरी सुद्धा ताईचं लेकरूकडं चित्त असतं, त्या ठिकाणी असतं. माझं बाळ एवढे लहान लहान लेकरं, किती गोडच बाळ हो. तुम्ही जेव जसे परब्रह्मीचे ठसे, ते काय आपल्यासारखे आहेत का? एवढे छान बालकं सोडून जायचं. हंबरडा फोडून रुक्मिणी माता रडायला लागल्या. तो दिवस उजाडायच्या आदल्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्या लेकराला खास खास भरवत निवृत्तीराया, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताबाई यांना तो घास भरवण्यात आला. जेवणं केली, सगळ्याबरोबर गप्पा मारल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून आता विठ्ठलपंत पुढं, रुक्मिणी माता मागं. विठ्ठलपंत पुढं, रुक्मिणी माता मागं. चल रुक्मिणी, चल रुक्मिणी, चल रुक्मिणी. विठ्ठलपंत पुढं चालतायत, रुक्मिणी मात्र पुढे गेली, पुन्हा मागं वळून येते. मागे वळून आल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर हात फिरवते, ज्ञानोबारांच्या चेहऱ्यावर हात फिरवते, सोपान काकाच्या चेहऱ्यावर हात फिरवते, लढीवाळ अशा मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर. कासा भी सपना प्राण मन कर
आवाज बोल. जननी 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 शोकवा हे गालावरून हात फिरवून आई पोटासी ठरते मूर्ती माझा ज्ञान माझा सोपान माझा मुक्तान माझी ज्ञान माझा ज्ञान माझा बोनस लेकरं आहे. चेहऱ्यावरून हात फिरवते रुक्मिणी माता. एवढ्यामध्ये निवृत्तीनाथांना जाग येते. निवृत्तीनाथ म्हणतात आई का आमच्या चेहऱ्यावर हात फिरवते, काय झाले गाई, सांग ना गाई, का रडते गाई. निवृत्तीनाथांना सांगितलं जाते 2-4 जण वाजवा टाळ, गायकांना गाऊ द्या, माझा भाव तुम्हाला समजून घ्या. फार गोड आहे रे ही कथा. हीच कथा ऐकण्यासाठी आपण सगळेजण दरवर्षी येतो रे इथं. ऐका रे, रोज सांगा रे, रोज ऐका. गोड आहे रे कथा. लेकराच्या चेहऱ्यावर हात फिरवते ती निवृत्ती. ब्रह्मसभा भरली होती की ब्रह्मसभेमध्ये असं ठरलंय बघ निवृत्ती, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तेव्हा 4 लेखन जातीमध्ये घेतलं जाईल, मौजी बंधनं केले जातील. बघ निवृत्ती, आता आम्ही परमात्म्याच्या स्वरूपाला स्थिर व्हायला चाललो. बघ निवृत्ती, पाठीमागं ही 3 बाळं आहेत. या ज्ञानोबा राहिला, माझ्या सोपानाला या. बापाचंही प्रेम तू द्यायचं रे, आईचं पण प्रेम तू द्यायचं रे निवृत्ती. या तिघांची समाधी अगोदर करायची बघ, आणि या तिघांची समाधी झाल्यावरच तू समाधी घ्यायची निवृत्ती. तू मोठा आहे निवृत्ती, बघ दादा बनायचे तू खरा दादा बनायचे. चेहऱ्यावर हात फिरवले जातात. वारंवार वारंवार चुंबन घेते ती रुक्मिणी माता आपल्या पोरांचं. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर हात फिरवताना तर हंबरडा पडून रडायला लागते. सगळ्यांना समजून सांगून निवृत्तीनाथांच्या चेहऱ्या हात धरून मायबाप आता दिसेनासे होतात. वाट आता चुकली जाते. प्रातः काळ होतो. सकाळी माऊली जागी होतात. धावतच येतात. दादा, आई कुठे रे दादा, बाबा कुठे रे दादा. सोपान काका विचारतात, का रे आई कुठे गेली रे दादा, आपले बाबा कुठे रे गावात गेलेत का, आपल्या कसं काही आणायला गेलेत का, काही खायला आणायला गेलेत का. ती छोटीशी मुक्ताबाई विचारते. निवृत्तीनाथ महाराज आता रडायला लागतात. का रडतोय रे दादा तू, काय झाले रडायला. सगळी घटना सगळ्या बंधूंना सांगितली जाते. आता मात्र सगळे निवृत्तीनाथांना मिठी मारतात. चौघेही बंधू बडा फोडून आपल्या आई वडिलांचं ध्यान करतात. आता आपले मायबाप, विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता आपले मायबाप पांडुरंग आहेत. पुन्हा बरेच दिवस गेल्यानंतर सगळे बंधू गावामध्ये जातात. ब्रह्मसभेला न्याय मागतात. ब्रह्मसभा काही न्याय देत नाही. एक दिवस संन्याशाची मुलं आली. संन्याशाची मुलं आली म्हणून
जसं विठ्ठलपंतांना त्रास दिलेला असतो तसाच माऊलीला आणि निवृत्तीनाथ रायमध्ये यायला सुरुवात करतात। याच आळंदीमध्ये याच बेटाच्या रस्त्यानं माऊली आली की लोक त्यांच्यावरती बाजूला सरकतात। अरे त्याच माऊलीला पाहिजे इंद्रायणीच्या पलीकडून आज बाई लागली ज्या माऊलीला पाहिल्यानंतर बाटलो म्हणायचे लोक, ज्या माऊलीला पाहिल्यानंतर नको म्हणायचे, त्याच माऊलीचा चांदीचा मुखवटा बनवला रे, त्याच माऊलीचा पितळाचा मुखवटा। त्या माऊलीला पाहायला परदेशातून लोक यायला लागली वडगुजरचा। त्याच माऊलीचा जे चित्कार आहे सगळ्या मठावर आज माऊलीला पाहिलं तर बाटलं म्हणायला लागले लोक। ज्या इंद्राणीचं स्नान केलं तर लोक स्नान सुद्धा करू देत नव्हती। फार त्रास व्हायला लागला। 4-4 दिवस बाळ उपाशी राहायला लागली। मायबाप निघून गेल्या सुद्धा तेवढा त्रास व्हायला लागला। एक दिवस मुक्ताबाईचा चेहरा सुकलेला दिसला, निवृत्तीनाथ महाराज रडताना दिसले। माऊलीनं काकीमध्ये जोडी अडकवली। याच घाटाच्या रस्त्यानं माऊली आळंदी गावामध्ये आले। सगळ्यांना प्रार्थना करायला लागले, ताई मावशी आम्हाला नकोय, आम्ही संन्यासाची मुलं आहेत। माझ्या मुक्ताला खूप भूक लागली हो, माझी मुक्ता खूप सुकली हो, तिचा चेहरा खूप नाराज झालाय। एका भाकरीचं कोरांना देता, कोरांना म्हणजे पीठ देता। एका मावशीला धड्या माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं। माऊली हसत निघाले, नका माझं पोट भरेना, नका माझ्या दादाचं भरेना, नका माझ्या काकाचं भरेना, पण माझ्या मुक्ताचं पोट भरेल म्हणून झोळी घेऊन निघाले। अर्ध्या रस्त्यामध्ये ज्ञानोबा आले। विसोबासाठी आडवा आला, कशाला आलतास ज्ञाना? ती काकीतली झोळी हिसकावून घेतली। काका नका काका नका काका, माझ्यासाठी नाही का, माझ्या दादासाठी नाही का, काकासाठी सुद्धा नाही, माझ्या मुक्ताला खूप भूक लागली काका, थोडी एका भाकरीचं पोरांना मला नेऊ द्या। झोळी घेतली रे, त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं। पायामध्ये पायताना पडलेलं पीठ असं माती मिक्स केलं। डोळे उघडून पाहिलं असतं तर भस्म झाला असता रे जागा काका जाग्यावर नाही। तशीच फाटलेली जोडी घेतली, ताड चालत बेटामध्ये गेले। टाकीचा दरवाजा लावून घेतला, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं, कंबरडा फोडून ह्यामध्ये भराय ढस ढसात आलाय माझा आणली असेल भाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई ताटीच्या जवळ जाऊन पाहत तर दादा दिसत नाही, झोळीमध्ये पीठ दिसत नाही, झोळीमध्ये दगड दिसतात। पाहिलं तर तिच्या फटीतून तर दादा रडताना दिसतो। ज्या मुक्ताला 4 दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही अशी मुक्ताबाई त्या दादाला म्हणायला लागली, तर मिथ्या कल्पना दादा तुम्हाला बाहेर, दादा तुम्हाला विश्वाची माऊली बनायचे। दादा आपल्या दाताने जीभ चावली म्हणजे काय, दात पाडतात का जीभ तोडतात? दादा जीभ दाताने चालली ओली बत्तीसी ताडली दादा। अरे मुक्ताबाईचे ताटीच्या भंग आहे बघा रे अधिकार, ज्या ज्ञानराजाने जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानी दादा लक्षात ठेवा दादा, योगी पावन मनाचा, सहाय अपराध जनाचा,
विश्वराजे झाले वल्ली संती सुखी व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताकी उघडा ज्ञानेश्वरा दादा सुख सागर आपण व्हावे जगबोधे निव व्हावे ऐका ऐका अनंताभंग काकीचे मुक्ताबाईचे मुखातून बाहेर पडायला लागले एकेका भंग मुक्ताबाईचा बाहेर पडत होता म्हणत होती की दादा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दादा विसोबा काय फरक आहे का दादा आनंदी काय फरकी आहे का दादा दादा माफ करायला शिका दादा माफ करायला मुक्ताबाई दादाला बाहेर आणत होती सारखं म्हणत फाडली जाती जोडी त्रास सहन करतात माऊली आता खूपच त्रास होतो म्हणून कधी कधी केंदूरला सुद्धा राहिले आहेत माऊली खूपच त्रास आळंदीकर देतात म्हणून आपेगावला सुद्धा माऊली राहिलेले आहेत म्हणून असं फिरत फिरत राहतात त्र्यंबकला सुद्धा आपल्याला सगळ्या कथा माहिती आहे असं झालेलं आहे ब्रह्मसभेला विचारलं आम्हाला न्याय काय ब्रह्मसभेने सांगितलं प्रतिष्ठान म्हणजे श्री क्षेत्र पैठणला जा तिथले ब्रह्मवृंद जो न्याय देतील तो आम्हाला मान्य असेल आणि मग तुम्हाला मौजी बंधनात घेऊ दिलेलं पत्र फार चुकीचं पत्र लिहिलं होतं ब्रह्मसभेनं ते पत्र घेऊन ते पत्र वाचलं निवृत्तीनाथांनी ते पत्र घेऊन ज्या वेळेला पैठणला गेले पैठणला सगळ्यात जास्त ज्ञानोबाराय राहिले आणि पहिलं कीर्तन ज्ञानोबारायने जे केलं परमेश्वर महाराज लोक म्हणतात ना ज्ञानोबाराय कस काय व संप्रदायाची पाया त्याला ऐका ज्ञानोबारायांच्या गाथ्याप्रमाणे पहिलं कीर्तन पैठणला केलं ज्ञानोबाराय कीर्तन करत होते ज्ञानोबाराय म्हणूनच ज्ञानदेव रचेला पाया आहे नामदेवे रचेला पाया नाही नामातयाचा किंकर नामदेवरांनी प्रचार केलेला आहे संप्रदायाचा प्रचार काम नामदेवरायचे हे जे शिवधर्मावाले कोणते कोणते ब्रिगेडी लोक म्हणतात ना नामदेवे रचित नाही ज्ञानदेवेच रचेला पाया ज्ञानदेवेच म्हणायचं ज्ञानोबारांनीच रचलेला आहे ज्याच्या अंतकरणात वारकरी संप्रदाय त्यांना म्हणायचंच नाही जो म्हणत असेल त्याला ठोकून काढायचं ध्यानात ठेवा ज्ञानदेवे रचेला पाया ध्यानातच ठेवा माझं वाक्य आणि मग कीर्तन केली आणि तिथं इथे ब्रह्मसभेला दाखवलं आपल्याला माहिती ब्रह्मसभा असायला लागली नाग घाटे यांचं रामेश्वर महाराज भुवर योगेश महाराज या पैठणचे दिनकर महाराज देवडकर बरोबरच आम्ही तिथं नवले महाराजांकडे तिथं संस्थेतही बरोबर दोघे जण रमेश महाराज माझ्या थोडा आधी आम्ही सगळे पैठणला नाग घाटावर आम्ही जायचो पप्पाचं घेऊन रियाज करायला तुम्ही जसं इथं तसं आम्ही तिथं रियाज करायला त्या नाग घाटावर मग तिथं ब्रह्मसभा भरली हे सभा सगळे ब्रह्मवंद असायचे अरे संन्याशाची मुलं आली संन्याशाची मुलं आली संन्याशाची मुलं आली खूप त्रास द्यायची एवढ्यामध्ये सगळ्यांना माहिती एक मैसा म्हणजे रेडा आपण त्याला रेडा म्हणतो तो रेडा चालला होता पाणी वाहत होता पाकल्या आणि त्याला मग बोलवलं गेलं अरे म्हटले हा रेडा आणि हा तुझं त्याचं नाव ज्ञानेश्वर तुझं नाव ज्ञानेश्वर त्याच्या अंगावर वळ मारले तर तुझ्या अंगावर येतील का आणि मग आता लक्षात आलं सगळ्यांच्या ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथांच्या चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही परमेश्वर महाराज तसंच म्हणजे माऊलीने चमत्कार केले नाही का झालेत महाराज झालेत मग रेड्याच्या अंगावरती खूप पाठीवर चाकं मारली माऊलीच्या अंगावरती वळ पाहिले हे काहीतरी याच्याकडे बंगाली विद्या आहे काहीतरी पोरं वेगळीच विद्या शिकलेली दिसतात म्हटले मग अरे ताकद असेल ते वेद बोलू शकतो का रेडा वेद बोलू शकतो का ज्ञानोबाराय म्हटले हो बोलू शकतो ना रेडा त्याचा माझा जर आत्मा एक असेल जग जर एकच असेल ब्रह्म सत्य असेल तर हा रेडा सुद्धा वेद बोलेल हो मग तर सगळेच हसायला लागले मग सगळ्यांना माहिती आहे हात ठेवीला मस्तकी तसं रेड्याच्या आपल्या जसं ठेवलं तसा रेड्या मुखी वेद बोलविला ऋग्वेद ज्ञानदेव बोले रे ऋग्वेदाचा रुचा जशाच्या तशा वेद रेडा मग चमत्कार झाला ब्रह्मसभा हादरली ज्ञानोबाराय काय आहे समाजाला कळालं माऊलीचं वर्चस्व कळालं ऐका मग पैठणकरांनी
रथामध्ये बसूनच माऊलीची मिरवणूक काढली. पैठणकर ब्रह्मवृंदानी ज्ञानोबारायांचा जय जयकार केला. ज्ञानोबाराय काय मुलं आहेत, काय मुलं आहेत, वेदांत बोलतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. खूप झालं. देवकुळे ब्राह्मणातून सगळे ते भास्करजी देवकुळे होते, त्यांनी खूप सहकार्य केलं माऊलींना. त्यांच्याच घरी माऊली राहिले. ते विठ्ठल पंतांचे मामा होते बरं, विठ्ठल पंतांच्या मामाचं घर होतं, तिथं सहकार्य झालं. आता पैठणहून ते निघाले, जे जे कार झाला पैठणवरून हळूहळू मार्ग. त्या काळामध्ये मग असं चालता चालता रस्त्यानं तीर्थयात्रा करत तिथून निघाले. तर मग नेवासा नावाचं गाव लागलं. ते सच्चिदानंद बाबा जे होते त्यांना अगोदरचं त्यांचं नाव वेगळं, त्यांना उठवलं, त्यांना सच्चिदानंद नाव दिलं. आणि मग ज्ञानेश्वरीच्या पैस खांबा म्हणजे त्या नेवाशाच्या पैस खांबाला माऊलीनं पाठ लावली. निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि विनंती केली, निवृत्तीराया मला माझी एक प्रार्थना आहे. आदिनाथ गुरु आपली परंपरा नाथांची आहे, पण हा जो एक शिष्य एक गुरु परंपरा ही मला मोडायची आहे. तुम्ही त्याला परवानगी द्या. आणि म्हणून ज्ञानोबाराय सगळ्यांना आवडतात. मी खरं सांगू तुम्हाला, सगळे अभंग बघा, नमो ज्ञानेश्वरा आहे, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा. मला खरं सांगा, परमेश्वर महाराज मोठं कोण आहे? निवृत्तीनाथ. गुरु कोण आहे? निवृत्तीनाथ आहे. का बरं ज्ञानोबाराय म्हणले असते नमो ज्ञानेश्वर? त्याचं एकमेव कारण आहे महाराज, जो माणूस देत असतो ना तोच मोठा असतो. जो याला दुसरं उत्तरच नाही. जो जगाला देतो, जो पंक्ती घालतो, ज्याला दिलंय त्यांचेच पुतळे चौका चौका, त्यांचेच ग्रंथ आहेत. जो देत नाही त्याच्या मातीला सुद्धा लोक जात नाही. कायम ध्यानात ठेवा, काही लोकांनी खरी आमच्या सन्मान केला, तुम्ही पुरस्कार दिला का? फुकट दिलाय ना का? आपण जोग महाराजांच्या 100व्या सप्त्याला सगळेजण महाराष्ट्रातून येतो. दिलंय दिलंय महाराज, दिलंय. जे दिलंय ते आवडत असतं ना. ज्ञानोबारायांनी ते ज्ञान ज्ञानदेवी सार सो जमिले गहिनी प्रसादे निवृत्ती दाता मला द्यायचे म्हटले. आणि ते ज्ञान देण्यासाठी गीतार्थाचा मग हा परिवार गीतेचाच अर्थ भाव धरूया. वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी वाचावी ज्ञानेश्वरी असा महान ग्रंथ, नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. इतका सुंदर ग्रंथ माऊलीनं तयार केला. ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशू. इथून जे सुरू झालं मग शेवटच्या पार पसायदानाच्या ओव्या सगळ्यापर्यंत माऊलीनं तो ग्रंथ नेवाशाला पैस खांबाला टेकून लिहिला. आजही लोक खांबाचं दर्शन घेतात. म्हणजे ज्ञानेश्वरी सहित खांबाचाही उद्धार केला, दगडाचाही उद्धार केला. 1-1 लाख लोक माऊली 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 कशाचं दर्शन? अहो जगातले सगळे मंदिरं अरुण भाऊ खांबानं तयार होतात. या देशात कुठंही मंदिर बांधा, इस्कॉनला बांधा, नाही तर तिकडे खाली कोणत्या देशात बांधा. इंडोनेशियाला विष्णूचं मंदिर म्हणतात, ते सुद्धा कशाचं आहे? खांबाचंच आहे. कुठंही कोणत्याही देशात बांधा, कुणी बांधा, सगळे मंदिरं खांबानं तयार होतात. पण ऐका माझ्या ज्ञानोबारायांची क्रांती, खांबानं मंदिर तयार होतात. माऊलीची पाठ लागली खांबाला, पाठ, खांबाचं मंदिर तयार झालं. त्या खांबाच्या मंदिरात लोक माऊली 1 लाख लोक पारायणाला खांबाचं उद्धार केला. ज्ञानेश्वरी दिली केला जगाशी उपकार. कार्य नारीनं ब्राह्मणी नावाचं गाव पुढं लागलं. त्या ब्राह्मणीला अमृत अनुभव लिहिला. त्याच्या पुढे मग आता पुढे हळूहळू चालत आले फाट्याच्या जवळ. आता बरेच आमची मंडळी हे का टीएमदारा आलायचं, आता तुम्हाला जाऊ देणार नाही मी, काळजीच करू नका. टीएमदारा खूप चांगलं गाव आहे. सप्ताह असतो त्यांच्या गावी, कार्याचं कीर्तन असतं माझं. टीएमदाऱ्याहून आमची आनंदा शेठी मंडळी आली. कांद्याचे भाजीचे शेंगाचे व्यापारी आहेत, ते काही कमी नाही त्यांना, ते काय आपल्याला कमी करणार नाही. मागच मला म्हटलं होते सांगा बाबा काही असलं तर, काळजीच करू नका. टीएमदारावाले आम्हाला एक पंगत पुढच्या वर्षी देऊनच टाका 50,000ची. मागं पुढं काही पाऊस नका, झालं की वचनच द्या मला. कमी पडले तर मी घालतो तुमच्या काय करूच आपण बरं का. असं आपण आलो तर जातो इथं. मी काळजीच करू नका गुरुजी, तुम्ही पण ते नाही बसलं की मला सांगायचं, मी गावच देतो तुम्हाला, काळजी नका करू. असं सप्ताह आपल्याला असं आहे महाराष्ट्रात आळंदीला कुठं जायचं तर रमेश महाराजांच्या फळावर जायचं. काय काय परमेश्वर महाराज तिथंच भेटतील, दत्ता महाराज तिथंच भेटतील, सगळ्या समाजाचे सगळे लोक कुठं भेटतील? रमेश महाराजांच्या फळावर. असा फळ आमचा आता दुसरंच वर्ष आहे. 5व्या वर्षी जागा पुरत नाही गुरुजी आपल्याला एक पटांगण घ्यावं लागेल असं अजून डबल मंडळ. त्याचं कारण आपल्याकडे लोक खूप येणार आहे. आणि आपण सगळे गोड स्वभावाची मंडळी सगळी बघा ना. आता 1 वाजता तरी हलणार डुलाणार, 2.5 तास झाले ना. एवढा वेळ कोण महाराज थांबतं इथं? कीर्तनकार आहे सगळे. सगळ्यांना व्यस्तता असताना सुद्धा लोक भेटायला येतात. आज तारखेची वारी येईल पण तरी सुद्धा सगळे इथं बसून आहे. त्याचा अर्थ असा आहे, मी कशासाठी सांगतोय, ते प्रेमाचं भांडार आहे. आणि मग त्या प्रेमदाराच्या जवळ त्या आणि आळगाव आहे, त्या आळ्याला मुक्काम पडला आणि रेडा बरोबर आणला होतो बरं का माऊली. मग अशी सांगून गेलो. राहिलं माझ्याकडून. पैठणहून निघताना लोक म्हटले निवृत्तीनाथ तुम्हाला काय देऊ?
आपण म्हणतो ना अरुण बडोदे साहेब मला म्हटलं मला काय मंदिरात छान कीर्तन केलं, काय देऊ तुम्हाला, काय देऊ तुम्हाला. मी म्हणलं त्यांना पुढच्या वर्षीचं लगेच पंगत द्या मला. असं चांगलं बघितलं पाहिजे ना, काय देऊ म्हणलं, काय देऊ तुम्हाला. तसं ते म्हटले काय द्यावा. मग पैठणकरला माऊली म्हटले मला हा रेडा द्या, या रेड्यामुळं माझं नाव झालं, हा मायसा मला द्या. तो रेडा बरोबर आणला होता. माणसाने असं नाव झालेलं विसरायचं नाही. कोणी असं रेडा असू द्या, रेडा विसरायचं फार मोठा सिद्धांत आहे हा. एखाद्यानं लय सुरुवातीला आपल्याला सांभाळलं, कीर्तन दिली, त्याचाच अपमान करते असं नाही केलं पाहिजे. त्याला सांभाळायचं, त्याच्या जवळ जायचं. काही नसतं महाराज, कोणी काय तुम्हाला पैसे मागत नाही, पण उपकाराची कृतज्ञता सांभाळली पाहिजे कायम. सगळ्या गुरुची, शिष्याची, आपल्या जवळ आलेल्यांची. हे ज्याला जमलं ना लोक त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. खरंच सांगतो फार मोठा सिद्धांत आहे हा. रेडा सगळं घेतला माऊलीनं आणि तो रेडा आल्याला त्याचे ताप आला, जोर आला. त्याला गुरुदादांना विचारला असा रेडा का करतोय. माऊलीच्या हातानं रेड्याला समाधी दिली. माऊलीच्या हातानं रेड्याची समाधी दिली. भाग्यवान आहे तुम्ही, भाग्यवान. तुमच्या जवळ रेड्याची समाधी. महाराज आम्ही तिकडे गेलो कीर्तनाला की मस्तक लावायला जातोच महाराज, तुम्ही भाग्यवान आहे. तुमचं भागाच ना तो नाही, आपल्या श्रीकांत महाराजांचा भाग बरोबर. ते अजून आपले गुरुबंधू होते दोघांचे, ते त्यांचा भाग. आणि मग तिथं समाधी दिली रेड्याला, त्याचा दशक्रिया विधी केला, तिथं गंगापूजन केलं. ते विधी करून हळूहळू आता माऊली चाकण मार्गे असं मधून आळंदीला पोहोचले. इथं आल्यावरही खूप जे जेकार झाला माऊलींचा. जो विसोबा चाटी होता त्या विसोबा चाट्याला विसोबा नावाचा संत बनवला माऊलीने. मग इथं आल्यावर मग चांगदेव आले. मग तुम्हाला माहिती चाल गेली जड भिंती हरली चांगळ्याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा भिंत चालवली. असे अन्य चमत्कार झाले. हरिपाठ नावाचा ग्रंथ, अभंग नावाचे ग्रंथ माऊलींना समाजाला दिले. नामदेवरायांचं मोठं प्रकरण त्याच्यात येतं, जनाबाईंचं एक प्रकरण येतं, गोरोबा काकांचं एक प्रकरण त्याच्यात येतं. एवढ्या कथा पुढच्या वर्षी अजून लागतीलच आपल्याला. असं होता मग बरंच झालं. आणि मग आता ज्ञानोबाराय पंढरीला गेले. आणि पंढरीत गेल्यावर तीर्थयात्रा करण्याचा मानस दाखवला, पण बरोबर नामदेवराय पाहिजे अशी विनंती केली. नामदेवराय जायला तयार नव्हते. मग देवानं सांगितलं, देव म्हणे नाना पाही ज्ञानदेव विचाराय मी आणि तो नाही तुझा ज्ञानदेव माझा आत्मा. कोण अभंग आहे. ज्ञानदेव आणि मी वेगळा नाही. नामदेवरायला बरोबर घेऊन गेले. औंढा मार्गे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. अशी तीर्थयात्रा करता करता तीर्थयात्रा करून आल्यावर माऊलीनं देवानं त्यांचं मावदं घातलं पंढरीला. सगळ्या ब्रह्मवृंदाला सगळ्यांना जेवू घातलं. पुन्हा आळंदीला आले. नामदेवरायची कीर्तनं झाली. सगळं असं घडत होतं. वयाची 22 वर्ष झाली. ज्ञानोबाराय आता पंढरीला जाऊन देवाला म्हटलं, देवा माझी वेळ आहे, मला तुमच्या पायाजवळ समाधी द्या. देवाच्या डोळ्याला असूच्या धारा लागल्या. 22व्या वर्षाची माऊली समाधी मागतात. त्यावेळेला देव म्हटले, नाही, तुझी समाधी इथं नाही, तुझ्या समाधीचं ठिकाण ठरलेलं आहे म्हणजे अलंकापुरी आळंदी. आळंदीला तुझी 107 वर्ष झाली. म्हणजे 108वी समाधी, अष्टोत्तर दशी म्हणजे 108वी समाधी माऊलींची इथं आहे. आणि ती अखंड आहे, सदैव आहे, नित्य आहे. ती माऊलींची समाधी तुमची इथं आहे. आणि मग वद्य एकादशीला 9मीलाच आम्ही सर्वजण येऊ आणि सगळ्यांनी तुमच्या समाधीचा सोहळा करायचा. आणि मग देवानं पत्रिका वाटल्या एकादशीला, कार्तिकीला. सगळ्याला कुणाकुणाला विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव, स्वर्गी हुनी देव,
माऊलीचं ठिकाण निवडलं गेलं. पांडुरंगानं सगळ्याला आमंत्रण दिलं. पुढच्या वद्यवारीला आपल्याला ज्ञानोबांना समाधी द्यायला जायचंय. जगातले सगळे तपी, जगातले सगळे ऋषी, जगातले सगळे सिद्ध, जगातले सगळे स्वर्गातले देव, जगातले सगळे संत, जगातले सगळे साधू, त्या विश्वातल्या सगळ्याला पांडुरंगाने आमंत्रण दिलं. पांडुरंग सहकुटुंब द्वारकेहून सगळा परिवार घेऊन माझा पांडुरंग सुद्धा माऊलीला समाधी द्यायला निघाला. आज आपण सगळेजण इथं रमेश महाराजांच्या या फळावर, या श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्थेवर माझ्या ज्ञानोबांची समाधी डोळ्यासमोर आणतोय आणि माऊलीची चरित्र कथा ऐकतोय. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन एक वाजता तरी संपूच नाही. किती वेळ महाराज तुम्ही बोला, किती वेळ आम्हाला ऐकू द्या. आपलं नाही, माऊलीचं आहे, माऊलीचं आहे, माऊलीचं आहे, माऊलीचा जय जयकार आहे. लक्षात ठेवा. हा सुख सोहळा, हा सुख सोहळा, हा सुख सोहळा, हा सुख, हा सुख, हा सगळे संत, सगळे ऋषी, सगळे मुनी नवमीलाच आळंदीला आले. किती आळंदी भरली यावर्षी. यावर्षी सरकारने चांगली व्यवस्था केली म्हणून गर्दी दिसत नाही तुम्हाला. पुढे चढा, पुढे चढा म्हणून तुम्हाला वाटतंय. आळंदी खूप भरलेली आहे, खूप गर्दी आहे. सगळीकडून महाराष्ट्रातून, बाहेर राज्यातून लोक माऊलींच्या दर्शनाला येत आहे. आपण फुलं वाटता वाटता ही कथा ऐका बरं. आणि मग आता ऐका ऐका. एकादशीला कीर्तन, नवमीला कीर्तन, अष्टमीला झाली. एकादशीचा पवित्र दिवस उजाडला, सगळ्यांचा उपवास झाला. द्वादशीला कालच्या दिवशी श्रापती झाली आणि मग द्वादशीची कीर्तन झाली. आजचा दिवस उजाडला. आजच्या दिवशीचं चरित्र तुम्हाला माहितीच आहे. आजच्या दिवशी मात्र पांडुरंगानं माऊलीला स्नान घातलं. रुक्मिणी मातेनं, राही रत्नाबाईनं माऊलीला स्नान घातलं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा ज्ञानोबांना स्नान घातलं. देवानं, विश्वाच्या मालकानं माऊलीला स्नान घातलं. तुझं सांगू, माऊलीचे पाय धुतले पांडुरंग. पंचामृतानं माऊलीचे पाय धुतले देवानं. ते सगळं तीर्थ देवानं प्राशन केलं माऊलीच्या पायाचं. उरलेलं सगळ्या संत समाजाला दिलं. एवढे पवित्र ज्ञानोबा आहे. कोणी नाही हो आता ऐसे कोणी नाही. विश्वाचा मालक माऊलीचे पाय धुतो, अशी सेवा झाली. आणि आजच्या दिवशी आता थोडंसं वर्णन आलंय की पश्चिमेला सूर्य गेला, म्हणजे मावळत्या वेळेला झालेला आहे माऊलींचा समाधी सोहळा आजच्या दिवशी. आणि मग नामदेवरायला कीर्तनाला उभं केलं. नामदेवरायला कीर्तन करता येत नव्हतं. नामदेवराय चक्रा येऊन खाली पडायचे. आणि नामदेवरायला तो सांगू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते. माझा सखा माऊली समाधीला बसणं 22व्या वर्षी जगावर उपकार केला. वेड्याच्या मुखातून वेद बोलवला. 22व्या वर्षामध्ये लोपले ज्ञान जगी, इतने नती कोणी लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. माझ्या माऊलीनं जगावरती उपकार केला. काय बोलावं, मी तर अत्यंत जवळ राहिलो देवा. कीर्तन करता आलं नाही. इथं जवळ आहे बघा केंद्र, तिथले कान्होराज महाराज त्यांनी कीर्तन केलं बरं. आणि ते कीर्तन त्यांची परंपरा ते द्वादशीला करतात, नामदास त्रयोदशीला करतात सध्या आता मंदिरात. ती परंपरा त्यांची. आणि मग ती कीर्तनं झाली. आणि त्रयोदशीच्या दिवशी आता एक ती जागा जी आहे ना, ती पूर्ण जागा उठविला नंदेशिवाचा ढवळा. ती सगळी जागा नामदेवरायच्या मुलानं स्वच्छ केली, सगळी जागा. आणि मग असं वर्णन केलंय, उठविला नंदेशिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. मंदिरात गेलो की वास्तुतेने आलो. त्या नंदीच्या खालून जी जागा होती तिथून माऊलीला आता समाधीला निघायचं होतं. माऊली आता समाधीला निघणार म्हटल्याबरोबर मुक्ताबाईनं सोपान टाकायला मिठी मारली. सगळ्या संतांनी आपापल्या संतांना मिठी मारली. सगळे संत बाहेर लागले. सगळे संत का रडत होते, आमचा सखा चालला.
आमचा उद्धार करणारा, आम्हाला ग्रंथ घ्यायला लावणारा, आमचे अभंग प्रकाशित करणारा चोखोबाराय, सावता महाराज, कुरोबा काका सगळे संत रडायला लागले. अंबरडा पडून संत रडत होते. निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका पाहत असताना मुक्ताबाईनं सुद्धा अंग टाकून सोपान काकानं सुद्धा अंग टाकून दिलं होतं. नामदेवरायचं अंबरडा पडून खेळत होते. गुलाबी ती पदर डोळी अशी नामदेवराय म्हणतात. सगळ्यांनी डोळ्याला पदर लावला होता. मात्र आता हे सगळं पाहून निवृत्तीनाथ महाराज सुद्धा अंबरडा पडून निवृत्ती मने करिता समाधान. बाकीचे नका वाजवतात. माऊलीची समाधी डोळ्यासमोर आला. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आपण पाहिलेली आहे समाधी बघा. निवृत्ती मने करिता समाधान, पाही केल्या मन राहत नाही, काही केल्या मन राहत नाही, बांधिल्या पृथ्वीचा सुखला बांधिल्या पृथ्वीचा सुखला बांधिल्या पृथ्वीचा सुखला ऋणरानो माळा पांगले से, ऋणरानो माळा पांगले से, बांधिल्या पृथ्वीचा बांधिल्या पृथ्वीचा सुखला माय बापे त्यागी रे जेव्हा हे नामा आमच्या आई वडिलांनी आमचा झोपेत त्याग केला बघ नामा, पण नाही माय बाप आम्हा त्यागी रे जेव्हा, तेव्हाही संकटे आली नाही, तेव्हाही संकटे आली नाही, हातात बांधल्या देवीचा बांधिल्या देवीचा नाम म्हणे देवा पेटला हुनाशन, नाम म्हण देवा 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 पेटला हुनाशन, नाम म्हण देवा देवा पेटला हुनाशन, करा समाधान करा समाधान निवृत्तीचे बांधिल्या देवीचा बांधिल्या देवीचा निवृत्तीनाथांना सुद्धा रडायला लागली. आमच्या कृष्णा महाराज राऊताकडे माईक द्या. कृष्ण महाराज ऐका, हे गुरुजींचे शिष्य आहेत बरं का, हे राऊत महाराज. त्यांच्या आवाजात फार गोड समाधीचा अभंग लागतो. आजच त्यांनी सकाळी टाकला होता फेसबुकला पाहण्यापेक्षा इथंच म्हणू आपण आता. म्हणून अगदी राऊत महाराज हे गुरुजींचे शिष्य आहेत. समाप्ती आपल्याला गुरुजींच्या इथं करायची ना. त्यांच्या शिष्याने कोणतरी लिहिलं होतं त्या दिवशी फेसबुकला, गुरुजींनी कोण विद्यार्थी तयार केले असं लिहिलं होतं फेसबुकला. आता सप्ताह मला माहिती नाही, तुम्ही आता सप्त्यात होते, आम्ही करायच्यात मोबाईलवर पाहिलं कोणतरी येणार होता. कसं काय म्हणे, अरे पोरं गुरुजींचेच हे 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 सगळं गुरुजींचं आहे, हे संस्था, हे विद्यार्थी. जरा कोण लिहिणार आहे त्याला माझ्याकडे आणा, मी तुला सांगतो. हे विद्यार्थी घडवलेले आहेत, ते आहेत उभा म्हणून ऐका. आणि मग आता निवृत्तीनाथ महाराजांनी एक हात धरला राऊत महाराज, आणि एक हात देवानं धरला. देव निवृत्तियानी धरले दोन्ही, देव निवृत्तियानी धरले दोन्ही, देव निवृत्तिया धरले दोन्ही,
माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा. एक हात जातो ज्ञानेश्वर जातो ज्ञानेश्वर देव निवृत्तिया कैसे जनवाना कैसे पुढे ज्ञानेश्वरी हे पुढे ज्ञानेश्वरी हे देव नाही. आता ज्ञानोबरायांसारखं कुणी नाही. 9वा अध्याय माऊलीनं उघडला होता. इतका गोड अध्याय 9वा माऊलीनं पाहिलं. भीममुद्रा लावलेली आहे. माऊली आता समाधीला बसत आहे. आतापर्यंत निवृत्तीनाथ रडत होते. आता विश्वाचा मालक सुद्धा रडायला लागला. देव रडतोय, संत रडतायत, ऋषी रडतायत, महान 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 साधू रडतायत. आता ऐसे कोणी होणे नाही. कोणी नाही माझ्या माऊलीसारखं. पद्मपत्र ठेवा, एकच द्या देवाला म्हटले. एकच मागितलं दान. अखंड मान माझ्या ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गिरे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. पद्मपत्र दान मागितलं आणि आता देव आणि निवृत्तीनाथ माऊलीला ते समर्पित बसू. देव सुद्धा नामामध्ये आतापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबाराय. या अभंगात बाप का म्हटले माहितीच नाही. कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबाराय. सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबाराय. नुसती माऊली नाही, बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते. म्हणून बाप ज्ञानेश्वर समान. बाप त्याला म्हणतात तो सर्वस्व वाहतो. आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला. तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा. जो जे वांछित तो ते लावू. तुम्हाला जे पाहिजे गायक, वादन, आवाज, चिंतन, कीर्तन, मान,
सगळं मिळतंय रे आनंदी, सगळं मिळतंय. असलेले सगळे बघा आज तुम्ही आम्ही तर शिकायला आलो होतो, काही नव्हतं आपल्याकडे. कपाळ लावले आपण माऊलीच्या समाधीला, तरी समाधी आपल्याला जो जे वांछित होतो ते लावू द्यायला तयार आहे. आज माझी माऊली समाधीला बसण्याचे दिवस आहे. संत मुक्ताबाई ज्ञानोबा सगळे काय अंबरडा करून आता देवानं विचारलं, देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही, आणि आता रुक्मिणी माता ते ऐकून रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. सगळे जर रडतायत रे माझ्या भाऊ. बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर हे माऊली हे ज्ञानराजा हे बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. विश्वाची माऊली अखंड समाधी गण झाली. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी वैसदा निर्वाण. कथा कीर्तन करीतो. आपल्या हातामध्ये फुलं आहेत, सगळा अभंग आपण गायलाय. एक शेवटचं चरण म्हणायचं, पुष्पवृष्टी करायची, काल्याचा अभंग म्हणायचा, दयांगी फोडायची. 1:15 वाजलाय. 3 तास मी पण केलंय गुरुजी. अमृत बाबांनी 3 तास कितीतरी का कमी करू. आपण सगळे त्याच्यात नाहून गेलात. माऊलींची कथा ऐकताना, निवृत्तीनाथांची कथा ऐकताना, विठ्ठलपंतांची कथा ऐकताना, अभंग ऐकताना संपूर्ण असं कीर्तन आहे. दिनेश महाराज हे माऊलीचीच कृपा झालेलं लेकरू आहे. आपण सगळे माऊलीचेच लेकर आहोत. एक प्रार्थना आहे, आपण सगळ्यांनी एका विचारानं जावं. एखाद्या ज्येष्ठानं आपल्याला सांगितलं नाही म्हणायचं नाही, नका म्हणू. एखादा ज्येष्ठ म्हटलं ना आपल्याला असं वागायचं नाही, नक्की ऐकू आपण. आपला संप्रदाय व आपला ज्ञानोबांचा संप्रदाय, माऊलीला जे मान्य असेल ते आम्ही करू, असं जर सगळ्यांची धारणा असेल ना, आपल्या संप्रदायाला काहीच होऊ शकत नाही, होणार पण नाही. चंद्रसूर्य असेपर्यंत दत्ता महाराज काय, रघु काय, गणेश काय, हे असे मृदंगाचार्य तयार झाले. सोलो मधले काय, गायक काय, काय हे कैलास गाजला महाराज. त्या कैलासला लोक कधी महाराज क्रेटा गाडी गायकाला पाहिजे असते तुम्ही. क्रेटा गायकाला मोटरसायकलवर 300 रुपये कीर्तनाचे द्यायचे. अजून काळ नाही गेला तो क्रेटा गाडी काय कुणी दिलंय? हे माझ्या माऊलीने दिले महाराज. अभंग माऊलीची गातोय आपण. तो या कंठातून त्याच्या आवाजातून ते माऊलीची भक्ती घेतं, गोड लागतात. ते बलवंत महाराजाचा पोरगा हा तयार झाला. हे याच्यात त्याला दिलेलं आहे सरस्वतीनं ते दान, पण ते आळंदीत राहिले. ते कार्यक्रमाला जात नाही बलवंत गुरुजी पुढे. माझा पोरगा माऊलीच्या आशीर्वादातून जगामध्ये, आणि एक तुम्हाला खरं सांगतो गुरुजी, तुमचा पोरगा जगात 1 नंबर राहणार आहे, ध्यानात ठेवा. हे तुमचाच नाही, आमच्या गोरे गुरुजींचा माऊली काय, हे सगळे पोराशी होणारच एक बाबा. ते का जो जे वांछिल तो ते लावो, अशा ठिकाणावर गुरुजी तुम्ही आहात. नुसतं कपाळ जरी लागलं तरी सगळं मिळतंय. विश्वास ध्यानात ठेवा. मला मी खरं सांगतो तुम्हाला, सुंदर मांडे बसलाय, हा विकास बसलाय, हे सगळे माझे घरातले माणसं आहेत. माझ्या घरच्या कार्यक्रमाला तुम्ही पाहता एवढे लोक तुम्ही उभे प्रेम करणार आहेत आमच्यावर संप्रदाय. हे आमच्याकडे काही नाही महाराज. मी फक्त 10 मिनिटं रोज कीर्तनात ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया एवढंच भजन
एवढ्याच भजनानं लोक म्हणते बाबा घ्या बरं, बरोबर बाबांना पाहिजेच त्यांचं कीर्तन. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गोड गा तुम्ही माझा, रोज माऊलीचं भजन करून बघा. ज्ञानदेव 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 म्हणता, ज्ञानदेव देतो. कसं राहायचं, कसं जगायचं, कसं जेवायचं, कसे कपडे घालायचे, चरण महाराज कसं जगायचं याचं सुद्धा ज्ञान देतात. ऐका रे, जो जगाला कोणाला मिळत नाही असा मोक्ष सुद्धा देतात. वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. आणि व्यवहारातले काय घेऊन बसले, परमार्थातला साक्षात मोक्ष रूपी देव तुमच्या पदरात घालतात ज्ञानोबाराय. अशी माझी माऊली समाधीला बसले आणि त्या माऊलीच्या प्रांगणातले आपण सगळेजण आहोत. थोडासा उशीर झाला, 3 तास झाले, पण आता मला गुरुजीनं सांगितलंच होतं माऊलींचं चरित्र ऐकायचे, म्हणून थोडंसं आता एक तोडकं मोडकं आहे. मला काही एवढं तुमच्यासारखं जमणार नाही. थोडा आवाज गोडे म्हणून मी आपली कथा सांगतो. अजून याच्यात मर्मज्ञ आहेत, मर्मज्ञ एक एक प्रमाण देऊन त्याचा अर्थ सांगणारी मंडळी इथे बसलेली आहे. पण कोणीतरी एक जणांना उभं राहायचं. आजीची हे माझं तुम्ही कृपा द्या. हे संत जनी माय बापी, त्याचा शेवटे शृंगारीले बाळ कौतुके, कौतुकानं गुरुजी मला सजवतात. ते सगळं आपण त्याच्यातले मातब्बर आहात, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. विनंती करतो तुम्ही लगेच आता जे विठ्ठल झालं उठतात म्हणून 1 मिनिटं. हे बघा, हा सप्ताह काय रमेश गुरुजींचा नाही, हा सप्ताह काय अपूर्व महाराजाचा नाही, हा सप्ताह ज्ञानोबारांचा आहे, माऊलीचा आहे. म्हणून आपण सगळ्यांनी इथं सहकार्य करायचं. आता या सिस्टीमला जो मागेल चुनेल ते मी देतो. अजून मी गुरुजींना म्हटलं अजून काही मला सेवा द्या, आपण पंक्ती द्या, कोणी चटई काय. आणि याला काही त्यांचं नसतं महाराज, पैसे कमवण्याचं हे साधन नाही. विनंती असेल तर आपण महाप्रसादात काल्याची पंगत सगळ्यांनी मिळून करावी. मग कोणी 500, कोणी 1000, कोणी 2000 असं करा. आणि पंक्तीला आम्हाला जरा थोड्यात यावर्षी 2-3 पंक्तीदार कमी